तर आज ह्या पोरीनं आज काय कारनामा केला? वैष्णवीला बुटन ते नाही नेऊन दिले पप्पाला. हा कोणी? वैष्णवी ना, सांग तिला जरा समजू. यांना काऊन नाही नेऊन दिले म्हणा. काय सांगितलं होतं पप्पाने तिला? काय सांगितलं होतं? काय सांगितलं होतं पप्पानं? काडीनं मारू तिला तवा समजेल का तिला? काय सांगितलं होतं पप्पाने तिला? मी काय काम सांगितलं होतं तिला? काय काय आणायचं? बूट, सॉक्स, टी शर्ट. कुठं ऐकतच सांगितलं नाही. आणायचं? कुठं सांगितलं होतं आणायचं? कुठं सांगितलं होतं आणायचं तिला? आता सगळ्यांचं म्हणणं आहे की बाबा तू आजीचे व्हिडिओ का घेत नाहीये, आजीला व्हिडिओमध्ये जास्त का घेत नाहीये. पण एक प्रॉब्लेम आहे, आजीचं आता झालेलं आहे वय समजा 100च्या वर गेलेलं आहे. त्याच्यामुळे आजीची तब्येतीचा बी सगळे प्रॉब्लेम चालू आहे. कारण आता त्यांचं काय होतंय माहिती आहे का, तब्येतीच्या हिशोबाने त्यांचं म्हणजे काही बोलताय, तब्येत नीट नाहीये, ताप येते, म्हणजे प्रॉब्लेम चालूच आहे. तुम्हाला सांगू का, आम्ही एवढे पैसे कधी दवाखान्यात लावले नाही आजीसाठी, एवढे सध्या गेले या वर्षामध्ये. हा म्हणजे याच्या आधी 10 नाही, महिने म्हणजे मला जसं कळतंय तसं समजा. हा, आणि याच्या आधी जे आहेत म्हणजे 10 महिन्यापूर्वी नाही का, असेच पैसे नाही का सेम दवाखान्यासाठी आम्ही आमच्या स्किन साठी घातले होते बघा. म्हणजे चेहऱ्यासाठी, चेहऱ्यावर फोडं येणं किंवा मग टॅनिंग येणं किंवा मग पोल्युशन त्रास होणं, इन्फेक्शन होणं, हे सगळे प्रॉब्लेम होत होते. मग त्यात दवाखान्यात खूप सारे पैसे गेलेत. आता तुम्हाला काय सांगू आता किती गेलेत काय गेलेत. आणि त्यामुळे आता आम्ही स्विच झालं, म्हणजे 10 महिन्यापूर्वी पासूनच आम्ही तेच यूज करतोय, म्हणजेच हे क्युअर स्किनची किट. आता याच्याबद्दल तुम्हाला थोडंफार सांगतो. हो, तुम्हाला थोडंफार सांगतो. क्युअर स्किन नावाचं एक ॲप आहे जे स्किन आणि हेअरची ट्रीटमेंट देतं. आणि त्यामध्ये तुम्हाला आता तुम्ही नॉर्मली दवाखान्यामध्ये गेले तर तुम्हाला तिथं डॉक्टरची कन्सल्टेशन फीस द्यावं लागते, सोबत गोळ्या औषधं असं म्हणून 3-4 हजार 5 हजाराचा खर्च होऊन जातो. आणि दर महिन्याला चक्कर असते त्याचे वेगळे पैसे द्यावे हे लागतात. क्युअर स्किन ॲप आहे ना, हे आपल्या प्ले स्टोर आणि ॲप स्टोरवर फ्रीमध्ये ते डाउनलोड करायचं. तिथं तुमची माहिती भरायची. तिथं तुम्हाला डॉक्टर विचारतात तुम्हाला पोल्युशनमध्ये दररोज जाता का, तुम्हाला कशाचा त्रास आहे, एलर्जी आहे का, तुम्हाला काय आजार आहे का, काही गोळ्या घेताय का तुम्ही दुसऱ्या? आणि तुमच्या चेहऱ्याचा समोरून आणि साईडने एक फोटो घेतात. आणि त्यानंतर मग त्यांची अनालिसिस करून तुम्हाला तुमची एक किट तयार करून दिली जाते. ती किट 2200 रुपयाची असते आणि त्यात 5 प्रोडक्ट असतात जी तुम्हाला 3 ते 4 आठवड्यापर्यंत जाते. ज्याची त्याची वेगवेगळी असते ते ज्याच्या समजा. आता ही सुदर्शनची सांगतो, ही सुदर्शनला तयार करून दिलेली किट आहे. आता सेम किट तुम्हाला नाही भेटणार, तुम्हाला वेगळी भेटणार, ज्यामध्ये प्रोडक्ट वेगळे असणार, तुमच्यानुसार ती वेगळी दिली जाणार. आता क्युअर स्किनचं सांगतोय तुम्हाला, तुमचा चेकअप जो आहे तो पूर्णपणे फ्री होतो. तुम्हाला फक्त किटचे पैसे द्यावे लागतात. त्यासोबत मंथली फॉलोअप असू द्या, डाएट प्लॅन असू द्या, आपली लाईफस्टाईल कशी आपण चेंज केली पाहिजे, या सगळ्याबद्दल ते माहिती देतात. 24 तास अवेलेबल असतात ते मेसेजवर. हा, आणि महिन्याला फॉलोअप सुद्धा घेतात. तर एवढं सगळं आपल्या क्युअर स्किन ॲपमध्ये तुम्हाला बेनिफिट भेटणार आहे. तर आम्ही तर ते यूज करतोय, म्हणजे मी स्वतः करतोय आणि सुदर्शन पण करतोय. आता ते तुम्हाला यूज करायचं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट सेक्शनमध्ये लिंक पिन केलेली आहे. तिथून तुम्ही ॲप डाउनलोड करा आणि तुम्हाला डिस्काउंट लागत असेल तर वैशू100 हा कुपन कोड यूज करा, तुम्हाला डिस्काउंट देखील भेटणार आहे. चला आता आम्हाला दवाखान्यात जायचं आहे, आम्ही भेटतो थोड्या वेळात. चला. आमच्या तिकडे गाडी लावतो आम्ही, तिथं पायऱ्याजवळ म्हणतो आम्ही, तिथं म्हणजे त्या जागेचं नावच आहे. तर मी तिला सांगितलं होतं फोन करून की वैष्णवी माझं टी शर्ट बूट ते घेऊन ये. तिनं आणलं नाही लवकर, त्याच्यामुळे तिला राग आला. नको ना, हा ना, ऐकतच नाही. तिला काय म्हणा, याच्यानंतर सांगितलं ना काम तर ऐकायचं लवकर. सांग बरं तिला, सांग कुठं पळून गेली. तिला म्हणा नाही दीदी, तिला काय म्हणा, आजीनं, आईनं, नानानं, पप्पानं काम सांगितलं तर ऐकायचं. हो का?
इकडून तू येऊन काय घालायचं. स्वयंपाक करते? हं? हे का? ए, तिला कुठे नेऊन घालायचं? कोणाकडं? आपल्याला लागत नाही देत ना, आपलं काम ऐकत नाही ना, देऊन टाकू तिला वापस. मग जाऊ दे. मग नेऊन घालायचं. मग आपल्याला तुला मम्मी तुला मम्मी मग ही हे काय ऐकत नाही का? मग दुसरी मम्मी आणायची का? हा, ही नको. आपल्याला देईन का कोण? मला बोलू नको अजिबात यायचं नाही वेळेपाशी होय इकडे. कुठे नेऊन सोडती? ए दिदे, ए दिदे, इकडे बघ ना, इकडे बघ ना. ए पिल्या, ए पिल्या, आपल्याला ए ऐक ना, ऐक ना. ए आपल्याला दुसरी मम्मी देणार नाही ना कोणी? तुम्हाला सांगतो हिला अर्जंट शाळेची गरज आहे. वैष्णवी नाही, मम्मी म्हणायचं. आजी बैल म्हणा तुमची तब्येत बरी आहे का आता? गोळ्या घेतल्या का म्हणा तुम्ही? नारळ पाणी पिलं का? काय म्हणा ना? दादा ती काय म्हणायली? तिला नेऊन आजीला घालायचं. ए पिल्या, आजीला नारळ पाणी दिलं का तू? पिलं का विचार ना. ए मी काय म्हणतोय तुला, आजीला नारळ पाणी दिलं का? गोळ्या दिल्या का? जेवण झाल्यावर द्यायचं. काय म्हणायचं आहे तुला अशा बोलण्यावर तिच्या? काय बापा ह्या असं पोरगी घरी तर किती बडबड करा जाईन बापा. होय पम्या, का बोलण्याचं काय? नाही तिला एक काडी करा. तसं फटफटाने बोलायला नको. ए पमे, तसं बोलतीये का? फटके देईन मी तुला. तसं म्हणत नसते मोठ्या माणसाला. सॉरी म्हण. सॉरी म्हण. आणि उद्या आणून देणार आहे ती सॉक्स आणि ते बुट बाप्पाचे. हा सॉरी म्हण आता तिला. सॉरी म्हण मम्मीला. उद्या आणून देणार आहे उद्या. सॉरी म्हण तिला आता उद्या आण. म्हण बाई सॉरी म्हण. नुसती बडबड करायला आहे. काय चालू आहे तुझं? आता पोळ्या. वा, आज आमची इथं पाहुणचार आहे नीता ताईला, नाही का हो? हो. मस्त. मग तूच करायचं ना भजे गिजे, मदत गिदे. खायला गेले. बापरे बाप. तर आईच्या चालू आहे पूर्णाच्या पोळ्या. आमचं बरं जाऊ दे. तू किचन बघितलं होतं का? हो. हो का? कसं वाटलं? छान एकदम. एकदम मस्त आहे ना? इकडच्या पेक्षा छान. ते ह्या दोघींना आवडलं नाही बाबा. नाही? हा. तर हे बघा असं चालू आहे. साध्या पोळ्या झाल्या, पूर्णाच्या पोळ्या चालू आहे. हे बघा आई मस्त पूर्णाच्या पोळ्या करायली. याच्यात काय आहे? इसमी याच्यात आहे आमटी. हे भाज्यासाठी कांदा गिंदा कापलेला आहे. हा. तर आज आमचं पूर्ण जालन्याला दिवस गेलाय. ते पिलं का वैष्णवी तू? काय आणलं होतं तुम्ही? बदाम. नुसती बडबड करायली पोरगी. दिदे तू बडबड नको करू ग. कुठं पाणी पिऊ? बैस. तसं बोला जाऊ नये मम्मी येते. ए पमे पमे, तुला माहितीये का त्या रोहिणी आत्याची अॅनिव्हर्सरी केक आणणार ते?
कोण बोललं रे असं तसं म्हणू नये बायलो मी कसं करते मम्मी लय येडी झाली ग तू. एक तर कपड्याच्या घड्या घालत नाही व्यवस्थित. कोण तुझी का? मग कोण करतं आपल्या घरातलं काम? कोण करतं? तू करती का? ए पम्मी आपण जालन्याला घेऊन कोणाला गेलो होतो? कोण कोण जालन्याला गेलो? दवाखान्यात गेलो होतो ना? गाणं कोणतं येतं सांग ना एकदा डान्स कर ना. बायलो मी बायलो मीवर डान्स कर ना. गाणं लावू का? असं करून दाखव, तुझ्या मनानं म्हणून दाखव ना तू गाणं. ते सुंदरी 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 सुंदरी. तुझं गाव. दुसरं गाणं म्हण मग एकदा. एक गवळण म्हणून दाखव. एक गवळण म्हणून दाखव. ए त्या दुसऱ्या आजीनं कोणती गवळण शिकवली तुला? गाणं कोणतं शिकवलं दुसऱ्या आजी? आम्ही आलेलो आहे दवाखान्यात आजीला घेऊन. आणि इकडं कोण आहे? कोण आहे? तुझं नाव काय? आणि तिकडं आलेली आई. तर आम्ही म्हटलं डॉक्टरांना की त्यांना शांत झोपेच्या गोळ्या काहीतरी द्या, असं शांततेचं, म्हणजे शांत झोपतील असं. तर विषय असा झाला आहे की हे म्हणे चेक केल्याशिवाय देता येणार नाही. त्याच्यामुळे त्यांचं आत्ताच सॅम्पल नेलेलं आहे आपण त्यांनी. आणि पूर्ण ते रिपोर्ट आल्याशिवाय ते म्हणे आम्ही काही तशा गोळ्या देऊ शकत नाही. म्हटलं ठीक आहे चालतं आहे. तर आणले त्याला त्यांना वरती. आणि आता नंबर येईल त्यांचा 10वा नंबर आहे. त्याच्यामुळे ही बघा ही पण रडू लागली, मला यायचं सोबत. कशाला आली तू आमच्यासोबत? तुझ्या मम्मीकडे थांबायचं ना तू. आपल्या घरी घ्यायचं गणपती बाप्पा. पूजा करशील का तू रोज? आरती म्हणशील का? कशी म्हणशील? हे बॉटल ठेवली. झोपलं काय? झोपलं कोण? झोपलं कोण शिकवतो काय? तुम्हाला सांगतोय घरी राहिली ना या अशी कुठाने शिकती बा. कोणाच्या घरी जाय कसं बोलायचं कसं नाही, म्हणजे मोठ्या माणसासारखं बोलणं ते मला पटत नाही. काय बोल कुठून आहे म्हणा? कुठं व्हिडिओ छान वाटतात का म्हणा माझे? दीदी तुला इकडं बघ, तुला पैसे मागे सांगितले नाही ना. तुला काय खायचं सांग ना व्हिडिओमध्ये, सांग काय खायचं. डबल काय घ्यायचं? डबल काय घ्यायचं? इकडं आजीजवळ अनिता ताई आहे आणि नाना थांबलेले. इथे समोरच बसलेले इथे व्हीलचेअरवर. आता नंबर येईनच त्यांचा नंबर आले त्यांना आतमध्ये घेऊन जायचं आहे. आता डॉक्टर काय म्हणतात काय नाही बघावं लागत. ही पोरगी रडू लागली बघा आजीला आतमध्ये. आजी कुठं नेलं आपल्या आजीला कुठं नेलं? हां झोपल्या. जाऊ दे आता आजी नको आपल्याला.
आणि घरी घरी नाही घ्यायचं तर इथंच ठेवायचं. इथंच ठेवायचं. दवाखाना. आपल्या आजीला घरी घरी घ्यायचं घरी. आपल्या आजीला कुठं नेलं दीदी कुठं नेलं डॉक्टर तपासायला. जाऊ दे आता जाऊ दे जाऊ दे तू तर गेली नाही आजीकडे गेली नाही आजीकडे तू तर नको 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 यायला इंजेक्शन दिले डॉक्टर इंजेक्शन देत आहे असं इथं हाय सगळ्यांना वन टू म्हणणार आहे बाबा लवकरच आम्हाला आळंदीची शाळा गाठायची आहे इकडच्या शाळेचा विद्यार्थी नाही आहे हा विद्यार्थी नुसता हरिपाठ आता तुम्हाला सांगतोय आता गाणं कोणतं आहे ती म्हणती ते पोरीनं गाणं कोणतं म्हणलं आता ती बोलायची सांगते रोज टी व्हीवरती गाणं आता फेमस गाणं नाही का एक लावायची सांगते गाडी नाही नाही मराठी गाणं ते आळंदीला म्हणलेलं नाही ती पोरगी आहे छोटीशी हां गवळ रडू नको बाळा तसंच लवकरच आमचं एक गाणं येणार आहे रडू नको बाळाच्या कुठं आळंदीलाच जायचं का अरे वा अरे वा बस 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 व्हिडिओ घेते का तू नको 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 मावशी नको नको तर हे बघा झाला आजीचं दवाखाना कोण कोण आलं होतं नाना आधीचं त्यांच्या पायाची ट्रीटमेंट चालू होतं ते येतात समोर आणि नंतर आम्ही तिघंजण आलो होतो चौघंजण आई मी नित्ताई आजी आणि शांती एक आली होती आमच्यासोबत तिला काहीच घेणं देणं नाही तिच्या मम्मीचं मोठे पप्पा शांती म्हणते तुला बापरे मी म्हणू का मग म्हणू का म्हणा कशाला आली होती तू का इथं कशाला आली होती इंजेक्शन द्यायला कोणाला आजी दाखवलं का दवाखान्यात दवाखान्यात दाखवलं ना पुढे पुढे तुझे मी काय म्हणते ते काय तर झाली व्यवस्थित ट्रीटमेंट त्यांची दाखवलं गोळ्या बिळ्या घेतल्या ट्रीटमेंट म्हणजे त्यांना काही झालेलं नाहीये उगा आणला आम्ही असंच गोळ्या बिळ्या त्यांना दवाखान्यात त्यांना वाटत होतं दुखायला काहीतरी त्याच्यामुळं ए नित्य दरवाजा उघडा वाटतं कोणाचं तरी आईचाच नाही इकडे तर अशा प्रकारे आता जायचं आहे यांना ज्यूस बीस प्यायचा आहे ज्यूस पिऊ आपण आता सगळेजण नाही शांतीला नाही शांतीला सर्दी होत बरं बरं प्यायचं गावात काढा प्यायचं ना तुला दुसरा देतो ना छान मला कुरकुरे चांगले लागते तिखट मिठाचे हे बघा नित्ताई बी आली होती तर चला आता मी दाखवतोय पुढं काय आहे आता ज्यूस बीस प्यायचं आहे थोडंफार यांना आता नाश्ता गिष्टा करू घालतो आणि जातोय घरी लगेच घरी जायचं ना आता ठीक आहे चलो ए दीदी ओके का ओके मग ओके काय काय पिलं आता काय काय पिलं ज्यूस काय काय घेतलं तुझ्यासाठी मम्माला घेतलं का हे बघ काय ते माझे ते तिला नको देऊ नाही घरी करा हां तर झालंय आता लगेच जायचं आहे आम्हाला घरी नाना येत आहे गरमी एवढी आहे ना देऊन वाढले ए सी लोक